नमस्कार मित्रांनो, मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की घन करण्याची सर्वात सोपी पद्धत आणि आज आपण पाहणार आहोत रोमन अंक. कुठल्याही 4 अंकी संख्येपर्यंत आपल्याला रोमन अंकी संख्या कसे काढता येतील ते आज आपण पाहणार आहोत. बघा, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 या रोमन नंबरसाठी जे लेटर आहे ते लेटर तुम्हाला माहितीच असायला हवं. म्हणजे कोणता अंक आपल्याला तिथं वापरायचा आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. म्हणजे आपल्याला कुठल्याही 4 अंकी संख्यापर्यंत कुठलाही रोमन अंक सरळ सोप्या पद्धतीने एकदम काढता येईल. आणि त्यासाठी मी काही 2-3 नियम आहेत ते तुम्हाला मी सर्वात सोपे नियम मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूयात. बघा, सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं की 1, 5, 10, 50, 100, हे 500 आणि 1000 इथपर्यंत रोमन अंक आपल्याला येणं गरजेचं आहे. बघा, 1 साठी लिहितात I, 5 साठी V, 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी लास्टला लिहितात M. बघा, हे एवढं आपल्याला पाठ असायलाच हवं 100%. आता बघा, याच्या पुढे हे तुम्हाला आलं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की अगोदर 1 ते 10 पर्यंत हे तर सर्वांना माहितीच असतात, म्हणजे ते पण आपण लिहूयात. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, हे 7, हे 8, ओके, 9 आणि हे 10 इथं लिहूयात. बघा, यासाठी 1 ला लिहितात I, 2 ला 3, ओके, हे 4, हे 5, 6, 7, हे 8, हे 9 आणि हे 10. बघा, याच्यामध्ये 1 ला I, 2 ला डबल I, 3 ला I लिहिलं आपण, 4 ला लिहिलं IV. बघा, हे कसं लिहितात? V म्हणजे 5, आलं लक्षात? आणि याच्या पाठीमागे लिहिले म्हणजे अगोदर लिहिले म्हणजे हे -1 होत असतं. म्हणजे Vच्या पाठीमागे 1 लिहिणं म्हणजे -1, म्हणजे हे झालं 4. आणि बघा, हे आहे 5, हे 5 -1 पाठीमागे लिहिलं म्हणजे बरोबर होतात 4. आणि इथं लिहिले बघा VI, म्हणजे 6 ला VI लिहिले म्हणजे V म्हणजे 5 प्लस 1, बरोबर आहे. 5 प्लस 1 बरोबर किती होतात? 6. आणि हे 6 आपण असे मांडतो. कायम लक्षात ठेवायचं, पाठीमागे जर 1 केला तर तो मायनस असतो आणि पुढे जर 1 लिहिला तर तो प्लस असतो. ओके, बघा, आणि हे 10 पर्यंत तुम्हाला आलं. आता यासाठी आणखी एक नियम बघा, हा नियम लक्षात राहिला की मग तुम्हाला सर्व रोमन नंबर काढता येतात. बघा, मी तुम्हाला सांगितलं 10 लिहा, तुम्ही X लिहिलं. ओके, मी तुम्हाला सांगितलं 20 लिहा, तुम्ही बरोबर आहे 2 वेळा X लिहिलं. मी तुम्हाला 30 सांगितलं, तुम्ही 3 वेळा X लिहिलं. आणि आता मी तुम्हाला जर 40 सांगितलं तर बघा, तुम्ही असं 4 वेळा X लिहिणार का? नाही, ही चूक कधीच करायची नाही. बघा, यासाठी एक नियम आहे, लक्ष द्या. यासाठी एक नियम आहे. कुठला नियम आहे? बघा, तुम्हाला हे I, X, C आणि M म्हणजेच काय? बघा, हे 10, सॉरी, हा 1, हा 10, हे 100 आणि हे 1000. ओके, 1, 10, 100, 1000 हे फक्त तुम्हाला 3च वेळा वापरता येतात. कायम लक्षात ठेवा, 3 वेळा वापरता येतात. ओके, वापरणे, त्यापेक्षा जास्त वापरता येत नाहीत. कायम लक्षात ठेवा. काय काय? 1, 10, 100, 1000 लक्षात राहतं. IXCM हे फक्त तुम्हाला 3च वेळा वापरता येतात. ओके, आता बघा, कुठले वापरताच येत नाहीत ते पण आहेत. बघा, हे 5 वापरता येत नाही, L आणि हे D म्हणजेच काय? बघा, हे 5, हे 50 आणि हे 500 हे कधीच रिपीट होत नाहीत. हे कधीच 2 वेळा येत नाहीत, कधीच 3 वेळा येत नाहीत. त्याला घ्यायचं नाही. हा नियम आहे, हा नियम 1 आणि हा नियम 2. हा हे कायम लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही. आलं लक्षात इथपर्यंत? आता याच्या पुढचा तिसरा एक नियम आहे. त्याच्या अगोदर आपण काही उदाहरणं बघूयात की आपण रोमन संख्या एकदम सोप्या पद्धतीने कशी तयार करायची किंवा कशी लक्षात ठेवायची ते आपण बघूयात. आता बघा, आपल्याला लिहायचे 12. ओके, काय लिहायचे आपल्याला? हे 12 लिहायचे. बघा, 12च्या अगोदर फोड करायची. काय फोड करणार तुम्ही? 10 अधिक 2 म्हणजेच 12. मग सरळ सरळ रोमन संख्येत आपण 10 ला काय लिहितो? X आणि 2 ला काय लिहितो? लक्षात. मग याचं मिळून तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे? X डबल आहे. हे झालं तुमचं 12. आलं लक्षात तुमच्या? आणखी एक संख्या घेऊयात आपण, घेऊयात आता 24. ओके, 24 ची फोड कशी करणार तुम्ही? 20 अधिक 4 करणार, बरोबर आहे. 20 ला कसं लिहिता तुम्ही? डबल X अधिक 4 ला तुम्ही कसं लिहिता? IV
लिहिता. मग हेच तुम्हाला इज इक्वल टू, आलं लक्षात, हे आलेले हे 20 आणि हे दोन्ही मिळून 4. ओके, 20 + 4 हे झाले 24. आलं तुमचं रोमन. याच्या पुढे आणखी थोडंसं पुढे जाऊन घ्या. आपण घेऊयात आपण 54. ओके, 54 ची फोड करा. रो मध्ये आपण लिहितो 50 + 4 54 होतात. 50 ला आपण सांगितलंय एल लिहायचंय, एल + 4 परत हेच, म्हणजे काय होणार LIV. काय झालं हे 50. एकदम सोपी पद्धत आहे. आता त्याच्या पुढे जाऊया थोडं आणखी. आपण घेऊयात 68. आता याची फोड बघा. आता याच्या जवळ काय आहे, एकतर 50, त्याच्यानंतर 10 आणि त्याच्यानंतर 8. बघा 50 आणि 10 60 + 8 68. ओके, मग आता 50 ला तुम्ही काय लिहिता एल, प्लस 10 साठी तुम्ही काय वापरता एक्स, प्लस 8 तुम्हाला लिहायचंय. 8 ची पण डबल फोड होते जर केली तर, म्हणजे कसं 5 आणि हे 3 8. आलं लक्षात तुमच्या. आता या सगळ्यांना एकत्र लिहा LXVIII. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे हे झालं 68. एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10. ओके, 50 आणि 10 60, 60 आणि 8 68. आलं लक्षात तुमच्या. आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. बघा आपण घेऊयात आता 74. ओके, 74 ची फोड कशी करणार आपण, 50 + 10 + 10 आणि हे पुढचे 4 + 4 करणार अशी फोड. बरोबर. मग 50 ला लिहा एल, हे 10 लिहा, परत हे 10 लिहा, आता पुढे लिहा 4. 50 60 70 आणि हे 74. आलं लक्षात तुमच्या. आता पुढे घ्या एक 84 घेऊन बघूयात. चालतंय. आता 84 ची फोड तुम्ही कशी करणार बघा. अगोदर लिहिणार तुम्ही 50, आपण आधी 50 लिहूयात, 50 त्याच्यानंतर + 10 डायरेक्ट लिहूयात अगोदर. 10 + 10 + 10. बघा 50 60 70 80 अधिक हे 84. आलं लक्षात. मग आता याला रोमन मध्ये लिहा LXXX. हे झाले 80. आता लिहे 84. आलं. काहीच अडचण नाही, एकदम बिंदास लिहायचं. आता याच्या पुढे आता हे 2 डिजिटचे झाले. आता 3 डिजिटचे करून बघूयात, नंतर 4 डिजिटचे करून बघूयात. ओके, हा बघा आपण 90 एक लिहून बघूयात. ओके, 90. आता 90 कशा जवळचा आहे रे, 100च्या. मग 100 ला अगोदर सी लिहा. हे झाले 100. मी तुम्हाला सांगितलंय मायनस म्हणल्यानंतर पाठीमागे लिहायचे. मग 100 मधनं 10 घातल्यास 90 राहतात. मग याच्या पाठीमागे 10 कमी करायचे, म्हणजे आपण 10 साठी एक्स वापरतो. म्हणजे 100 ला आपण सी लिहिलं 100 आणि पाठीमागे लिहिले म्हणजे -10 हे आलं 90. म्हणजेच 90 ला तुम्ही काय लिहिणार XC. आता 3 अंकी संख्याचं पुढचं बघूयात. आपण 3 अंकी संख्या घेऊयात. एक कुठली घ्या, आपण लिहूयात 101 पहिल्यांदा. चालेल. आपण 100 ला काय लिहिले रे सी, सरळ सरळ लिहा. आणि पुढे 1 आहे, सी आहे म्हणजे काय झालं रे 100. बिंदास राहा. आता बघा त्याच्या पुढे लिहूयात आपण 400. 400. आता 400 कशा जवळचा आहे, 500च्या जवळचा आहे. मग अगोदर लिहा 500. आता मला सांगा मायनस करावं लागेल किती, 100. 500 मधनं 100 गेल्यानंतर 400 राहतात हे आपल्याला माहिती आहे. मग 100 साठी आपण सी वापरतोय, म्हणजे CD हे 400 साठी आलं. आलं लक्षात तुमच्या. आता आपण हेच करूया 600. आता आपण पुढे जाऊयात. आता जवळ काय आहे, डी म्हणजे काय रे 500. आता आपल्याला +100 करायचे, म्हणजे ते आपल्याला पुढे लिहायचे, म्हणजे 100 साठी मग सी. आलं लक्षात. DC म्हणजे किती झालं 600. ओके, आता त्याच्या पुढचं आपण एक घेऊया 699 करून बघूयात. चालेल. थोडस तुमच्यासाठी अवघड. आता अगोदर आपल्याला काय करायचं, मी मगाशी सांगितलं याची फोड करायची. 600 अधिक हे 90 अधिक लास्टचे 9. सरळ सोपं. ओके, आता 600 ला तुम्ही कसं लिहिणार, आपण हे 600 लिहिलंय, हे 500चं डी आणि हे 100चं सी. डी प्लस सी ही झाले 600 अधिक, आता तुम्हाला 90 लिहायचे. 90 म्हणजे 100 मधनं 10 मायनस करा. अगोदर लिहा इथं 100. ओके, आणि 10 मायनस करा XC, म्हणजे 100 मधनं 10 गेले, हे राहिले 90 अधिक 9. आता 9 तुम्हाला सांगितलंय, 9 म्हणजे हे 10 जवळचं आहे, 10 म्हणजे X आणि X - 1 हे 9. आलं लक्षात. सरळ सरळ आता हे मांडून टाका DCXCIX. म्हणजेच काय आलं सर तुमचं 699 ला लिहितात DCXCIX. आलं लक्षात तुमच्या. हे 3 अंकी संख्येसाठी कुठलीही 3 अंकी संख्या घेऊन बघा आणि त्याच होतं. आणखी एक आपण घेऊयात 324. चालेल. आता 324 ची फोड करा. अगोदर लिहा 300 अधिक हे 24 म्हणजे 20 अधिक हे 4. आलं लक्षात तुमच्या. आता 300 लिहायचंय तुम्हाला. आलं लक्षात. तुम्हाला 300 लिहायचंय, म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही सी किती वेळा वापरू शकता, 3 वेळा वापरू शकता. ओके, मग तुम्ही लिहा सी. हे किती झाले 300 झाले. अधिक 20 तुम्ही लिहिता XX आणि अधिक 4 साठी तुम्ही लिहिता
IV म्हणजेच याला जोडा आता CCC XXIV म्हणजेच हे काय झालं 324. कुठलीही 3 अंकी संख्या अशी काढू शकता. अगोदर त्या अंकाची फोड करा म्हणजे जसं आपण इथं केलं 699, 600 वेगळे, 90 वेगळे, 9 वेगळे. आलं लक्षात तुमच्या? अशी फोड करा आणि त्याच्यानंतर मग त्याचा रोमन नंबर लिहा आणि मग त्याचा डिजिट्स काढून टाका. ओके, आता याच्या पुढे आपण 4 अंकी संख्या घेऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शेवटला एक टिप सांगतो की 1000च्या पुढची संख्या आल्यानंतर ती कशी लिहायची. ओके, ते मी तुम्हाला सांगतो. हा मित्रांनो, आता बघा आपण 2 अंकी संख्या घेतली, 3 अंकी संख्या घेतली, आपल्या 4 अंकी संख्येचा पण रोमन काढता येतो आणि त्याच्यानंतर मी शेवटला सांगितलं की तुम्हाला एक टिप्स देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व रोमन अंकी एकदम सोपी वाटेल. बघा आता आपण एक संख्या घेऊयात, कुठली एक घेऊयात, आपण लिहूयात 1000. ओके, 4 अंकी संख्या आली, 1000 साठी तर यम वापरलाय, काहीच अडचण नाही. 1000ला आपण डायरेक्ट काय म्हणतो यम. आता त्याच्या पुढे जावा, 1000च्या पुढे घ्या, आपण घेऊयात 1140. चालेल ना, काहीच अडचण नाही. आता 1140 तुम्हाला फोड करायच्या, पहिल्यांदा 1000. ओके, लिहा 1000 अधिक त्याच्यानंतर 140 म्हणजे अगोदर घ्या 100 आणि 40 डायरेक्ट करू शकता, काही अडचण नाही. 40 अशी फोड करा. आता 1000ला तुम्ही काय लिहिता, पहिल्यांदा 1000 साठी वापरा यम, अधिक 100 साठी तुम्ही काय लिहिता सी लिहिता, अधिक 40 साठी तुम्ही काय लिहिता एल मायनस एक्स म्हणजे XL लिहिता, म्हणजे हे झालं 40. सरळ सरळ मांडा MCXL म्हणजेच हे झाले 1140. आली 4 अंकी संख्या. कुठलीही संख्या करायला अवघड नाही, बिंदास राहा. आता एक थोडीशी कॉम्प्लिकेटेड घेतो, बरोबर आहे का? चला बघा, 1927 घेऊ का? चला, काहीच अडचण नाही. 1927 पार्ट पाडा, अगोदर लिहा 1000 अधिक, आता हे राहिलं याच्यात घ्या 900, आता नंतर 20 अधिक 7 केली फोड, बिंदास लिहा. आता तुम्हाला लिहिता येतं. 1000ला तुम्ही काय सांगितलंय यम, अधिक तुम्हाला 900 लिहायचंय म्हणजे 1000 मायनस 100 म्हणजे 1000ला तुम्ही काय लिहिता यम, मायनस म्हणजे पाठीमागे लिहिता किती सी, सीएम म्हणजे किती 900, अधिक 20ला तुम्ही डबल एक्स लिहिता 10 अधिक 10. ओके, आणि त्याच्यानंतर 7 तुम्हाला लिहिता येतं 5 वर 2, लक्षात 7 आणि लिहा सेपरेट त्याला आता MCMXXVII. आलं लक्षात तुमच्या? 1927ला तुम्ही काय लिहिलं MCMXXVII लिहिलं किंवा 2 लिहिलं. आलं लक्षात तुमच्या? एकदम सोपं आहे. आता याच्या पुढे आणखी एक जाऊन घेऊयात, आपण घेऊयात पुढे जाऊ. आता 2086 घ्यायचं का? चला बिंदास राहा, करा पुढ. 1000 अधिक 1000 केलं, 1000 अधिक 1000 केलं, त्याच्यानंतर 86 म्हणजे कशा जवळचे हे 50. चालेल की? पुन्हा लिहूयात 30, 50 आणि 30 80 आणि शेवटला लिहा 6. काय अडचण आहे? केली की फोड. आता लिहा 1000ला तुम्ही काय लिहिता यम, ह्या 1000ला लिहा यम, ह्या 50ला लिहा एल, ह्या 30ला लिहा XXX आणि हे 6 लिहा VI. आले की तुमचा आन्सर 2086. आलं लक्षात? आता याच्यानंतर सगळ्यात शेवटचे टिप्स मी तुम्हाला सांगतो. ओके, कुठल्याही संख्येच्या किंवा कुठल्याही एका अंकाच्या लेटरच्या डोक्यावर जर बार आला तर त्याबद्दल काय असतो किंवा मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची किंवा मग ती शॉर्टकट मध्ये कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगतो. लगेच बघूयात. बघा आता मी लिहिलं V आणि डोक्यावर लिहिला बार. ओके, तुम्हाला V म्हणजे काय माहित आहे? फक्त 5 माहित आहे, पण या बारचा अर्थ असतो की ती संख्या म्हणजे ही 5 आहे का या संख्येच्या 1000 पट असते, म्हणजेच गुणवले 1000 पट. ओके, आता V बार लिहिलं म्हणजे तुमचा आन्सर असतं सरळ सरळ 5000. लिहित बसत नाही, 5000 काढत बसत नाही, सरळ सरळ असं लिहायचं. आलं लक्षात? आपण दुसरे घेऊयात. आता मी लिहिलं एम बार लिहिलंय. आता एम ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1000 गुणुले 1000 पट. बारचा अर्थच असतो की 1000 पट. ओके, आता बघा 1 लिहा आणि हे 3 आणि हे 3 शून्य. आलं लक्षात तुमच्या? ती झाली. आता आणखी एक घेऊयात. एल वर आपण बार लिहिला, एल ची व्हॅल्यू काय आहे 50. ओके, बार म्हणजे 1000 पट. ओके, 5 1 5 करा, सोपी पद्धत, आणि 1 2 3 4 शून्य देऊन टाका. 1 2 3 4. आलं लक्षात तुमच्या? बारचा अर्थ नेमका हे असतो. म्हणजे तुम्हाला 5000 लिहा म्हणल्यास काढत बसायचं नाही, सरळ सरळ एल लिहायचं वर बार द्यायचा, कारण ती त्या संख्येच्या 1000 पट असते. आलं लक्षात तुमच्या? तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.